नमस्कार. मनीषाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण झटपट होणारी, सकाळी जरी डब्याला द्यायची झाली तरी सुद्धा, मुलांना शाळेत टिफिनमध्ये द्यायची झाली तरी सुद्धा, जरी तुमच्या घरी नैवेद्य करायचं असेल तर त्याच्यावरती मेथीची भाजी ही लागतेच नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये. तर आणि बटाट्याची पण आपण करतो. काय करायचं, मुलांना मेथीची भाजी चालत नाही, ती खायला कंटाळा करतात. बटाट्याची भाजी तर नैवेद्याला हवीच असते. सारखं सारखं किती बटाट्याची एकच भाजी करणार. अशा वेळेला झटपट होणारी अशी आलू मेथीची भाजी करूया आपण. अजिबात कांदा नाही, लसूण नाही, 2 मिनिटात होईल ही पटापट भाजी आणि सगळे आवडीने खातील याची गॅरंटी माझी. इथे मी एक जोडी मेथीची घेतलीये, 3 बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे, ते उकडूनच घेतलेत मी. तुम्हाला सकाळी डब्याला करायचे असेल तर रात्री उकडून ठेवले तरी चालते. आणि मेथी मी स्वच्छ निवडून 2-3 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून तिला निथळून परत घेतलीये आणि मग कोरडी झाल्यानंतर तिला कापलीये. मेथीमध्ये जास्ती पाणी ठेवू नका, नाहीतर मग मेथीची भाजी कडू होईल. हे मी 2 चमचे होईल एवढं तेल टाकलंय, 2 टेबलस्पून होईल एवढं टाकलंय. या भाजीला तेल थोडस जास्तीच लागतं. इथे मी 1/2 टीस्पून होईल एवढी मोहरी टाकलेली आहे. तेल आता बारीक करते गॅस मी. तेल छान टाकलंय. 1 टीस्पून होईल एवढे जिरे टाकलेत. या भाजीला जिऱ्याचा छान वास येतो, त्यामुळे जिरे अगदी भरपूर टाकायचे आहेत आपल्याला. किंचित आपण याच्यात 1/2 टीस्पून होईल एवढा हिंग टाकून घेऊया. मी आता गॅस पूर्ण बंद करून टाकलाय. 1 ते 1.5 टीस्पून होईल एवढी धण्याची पूड घेतलीये. तेवढीच मी जिऱ्याची पूडही घेतलीये. चवीप्रमाणे मीठ, 1/2 टीस्पून होईल एवढी हळद, आणि 2 टीस्पून होईल एवढं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली. जास्ती तिखट आवडत असेल थोडी जास्ती घातली तरी चालेल. आता आपण गॅस चालू करायचा. आता आपण मसाला छान मिक्स करून घेतलाय. आता आपण मेथी घालून घेऊया. आणि छान स्टर देऊन घेऊ. हे पटपट करायचं, नाहीतर खाली जे आपले मसाले आहेत कढईत ते जळून जातील. मसाल्यामध्ये आपल्या मेथी छान मिक्स करून घ्यायची. चांगली एकजीव झाली पाहिजे ती. गॅस एकदम स्लो केलाय मी आता. आणि आता आपण याच्यावरती झाकण घालून 1-2 मिनिट चांगली वाफ घेऊया. 2-3 मिनिट झालेले आहेत. आपण आता आपली भाजी बघूया. मस्त छान शिजली पण आहे. पालेभाजी लगेच शिजते, तिला काही वेळ लागत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की भाजी शिजत नाही तर या स्टेजला 1 चमचाभर पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल. तर माझी मेथी छान कोवळी होती. मेथी घेताना छान कोवळीच घ्या, मेथीचे फार देठ घेऊ नका. थोडे देठ असतील तेवढे घेतले तरी चालतील. आपण एक बटाटा टाकून घेऊया. गॅस आता मी इथे लो पेक्षा थोडासा मोठा ठेवलाय. मेथी आणि बटाटा छान एकजीव करून घ्यायचा याच्यात. भाजी छान मी एकजीव करून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपण झाकण घालूया आणि 5 मिनिट वाफ काढून घेऊया. 5 मिनिट झालेले आहेत. आपण आता आपली भाजी बघूया. भाजी आपली मस्त झालेली आहे. अजिबात कढईत कुठे लागली नाही तळाला. तेलही फार झालेलं नाहीये आणि वास तर सुंदर सुटलाय. आणि गॅस करते बंद. भाजी आपली झालेली आहे. आता मी छान प्लेटमध्ये काढून घेतेय.
कुठलाही तामझाम नाही, काही जास्ती त्याला मसाले पण नाहीयेत. अगदी ज्यांच्या घरी फार मसाले खायला आवडत नाहीत किंवा ज्यांना पथ्य वगैरे आहेत, अशांना भाजी जर खायची असेल तर ही छान भाजी आहे. सकाळी तुम्ही अगदी घाईच्या वेळेला सुद्धा करू शकता. लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल अशी, कोणत्याही आजारात खावी अशी, पथ्य म्हणून खायची असेल तरी सुद्धा तुम्हाला ही भाजी अत्यंत उपयोगी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींच्याबरोबर शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर हवे असतील तर मनीषाज किचनला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. परत भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.